पंचगंगेच्या तीरी ज्याला भटा नृसिंहवाडी असे म्हणतात. नृसिंह सरस्वती 12 वर्षे राहिले या पंचगंगा नदीची थोरवी फार आहे शिवा. भद्रा भोगावती कुंभी व सरस्वती ह्या नया मिळून पंचगंगा नाव प्रख्यात झाले आहे. श्री गुरूंनी गुप्तपणे राहण्यासाठी हेच स्थान निवडले. त्या तीर्थक्षेत्राचा उपयोग पुढे भक्तजनांचा उद्धार करण्यासाठी होणार म्हणून श्री गुरु तेथे प्रकट झाले. तेथे असताना श्री गुरु भिक्षेसाठी अमरापूर गावात रोज जाता. असत त्या गावात एक ब्राह्मण वेदाभ्यास करणारा होता. त्याची ही पतिव्रता होती. तो ब्राह्मण केवळ ब्राह्मणांकडूनच कोरडी भिक्षा घेत असे व आपली उपजीविका चालवत असे. सात्विक वृत्तीने नित्यकर्म करीत असे. त्याच्या घरासमोर दारापाशी एक मोठा घेवड्याच्या शेंगांची माझी करून भोजन दिले श्री गुरुंगी. ब्राह्मणाला आशीर्वाद दिला की आता तुझे दैन्य दूर झाले, दारिद्र्यच दूर झाले, आता सुखाने संसार कर. असे म्हणून जाताना अंगणातील दारापासचा वेल तोडून टाकला व तपन संगमावर निघून गेले. हे पाहून त्या ब्राह्मणाची पत्नी व मुले त्या यतीश्वराला दोष देऊ लागले. तो ब्राह्मणही संत्रस्त झाला. आपले दैव जसे असेल तसे होईल. तो आपल्या बायका मुलांची समजूत घालू लागला. पूर्वजन्मीचा पाप पुण्याचा जसा खेळ असेल त्याप्रमाणे आपण आपले कर्म भोगतो. दुसऱ्यांना दोष देणे मूर्खपणाचे आहे. तो आपला तारक म्हणून भिक्षेसाठी आला. त्याने आपला दारिद्र्य रूपी दोष नेला. तेव्हा आता तोच आपल्याला तारील. विप्राने तुटलेला वेल कृष्णेत कपून दिलाव. त्यावेळेला ते मूळ खोलवर गेले होते ते काढण्यासाठी दाराजवळची. समरण खोदू लागला बेलाचे मूळ काढताच त्या खाली त्याला एक कुंभ दिसला. तो बाहेर काढून घरात घेऊन आला. तो कुंभ उघडला असता त्याला त्या कुंभात खूप पण दिसते. ते पाहून त्या विप्राला व त्याच्या कुटुंबाला खूप आनंद झाला. यतीश्वर प्रसन्न झाले. त्यांनी आपला शब्द खरा केला. तेता तो सामान्य योगी नव्हता तर ईश्वराचाच अवतार होता याची त्याला खात्री पटली. तेव्हा तो लगेच आपल्या कुटुंबासह त्यांच्या दर्शनासाठी संगमावर गेला. त्याने श्री गुरूंची पूजा केली व घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा श्री गुरु त्याला म्हणाले, ही गोष्ट गुपित
सर्व संपत्ती नाहीशी होईल. असेव पैल तीराला नेईल. असे सांगून श्री गुरुचरणी ब्राह्मणाला आशीर्वाद दिला. किंवा तो मनुष्य दैवहीन आहे, त्याने गुरुचा आश्रम करावा, तोच त्याला पैल तीरावर नेल.